काय चेक करायचं मी येतो आले का बाहेर. तुम्ही हा, चहा आलो, देऊ का आलो. तुम्हाला हा चहा नको आता ते आपल्याला बकऱ्या साफ करायच्या सगळ्या. हा हा ते जाऊ दे. बकऱ्याचं ना सांगितलं मला एक काकाने करते ना? सकाळीच. हा ऐका ना बबनराव बोलतोय. हा अहो इथं नाही का लय मोठ्या शेळ्या लय बकरी इथं इकायचे आपल्याला. कोणाची कोणाची नाही ते आमचे मालक आहेत ना ते म्हणले तुम्ही काय करायचे करून टाका सगळे सफाई करून टाका ते काय ठेवू तो नका. इथं नाही राहणार आहे मालक चालला हां मुंबईला. मालक मुंबईला चालले इथं राहणार नाही ते त्यामुळं मग सगळं आम्हाला सफाई करायला सांगितली आम्हाला सफाई करणार सगळं टोटल काही ठेवणार नाही. बरं बरं तुम्हाला तर सकाळी बुट पाठवली होती नाही. हां बरं बरं मग या मग लवकर आणि घेऊन जाते आणि पैसे ऑनलाईन टाकून द्या आम्हाला. वाळत चाललंय गडी नाही काय नाही तुम्हाला बी चालवत नाही तुमचे गुडघे दुखू राहिले मला जावत नाही. मी 8 दिवसापासून गडी पाहू राहिलो 2-4 जणांना सांगितलं त्या बाब्याला सुद्धा सांगितलं. अहो त्या शांतीला आणि ठकीला सुद्धा सांगितलं मी कोणी बाई माणूस असेल ना जोडीनं तरी मी सांभाळते. हा ना 2 टाइम खाऊ घालते पण ते शेताचं नुकसान होऊन लय जावं. लय लय नुकसान होऊ राहिलं गडीच भेटू नाही राहिले काय करणार आहे ते ना बैठे बरी राहते हो. अहो पण सोन्यासारखी शेती आपली अशी जळून चालली जीव जळतो. हे काच आहे हे मजुराच आहे 2 तास काम करायचे आणि 500 रुपये मिळवायचे याच्यामुळे आहे ना हे गडी भेटते नाही आता महिन्याची. अहो या लोकांनी माझं ठेवले आजूबाजूच्या. हा हे खरं काय या अहो लोकांनी हे लोक नोकरी गव्हर्नमेंट करता हे सर्व्हिस आणि शेतातल्या लोकांना 500-1000 रुपये रोज देते आपल्यासारख्या गरीबाला परवडत नाही नाही का? आपल्याला परवडायचं नाही ते अं? त्याच्यामुळे आहे ना इकडे मजूरच भेटत नाही. नाही बाई आता तुम्ही बघा आता मी लय थकले खरं सांगू का घरातलं आवरायचं तर शेतावर तुझ्यापेक्षा जायचं. मी लय थकलो. तुम्हाला घरातलं आवरावं लागतं का? नाही पण हे शेतीचं पाहून आणि दररोज गडी पाहायला जायचं ते गडी भेटू नाही राहिले. अहो मी बाई माणूस असून मी 2-3 गोष्टी सावरते घरातलं शेतीचं परत गडी माणूस बघते 10-12 दिवसापासून तेच कुठं नाही करते हे बा, मला नाही होते. माणूस काय भेटाना कोणी आता मी काय करणार आहे उद्या आहे ना उद्या सकाळी जातो मी गावात परत पाहतो. सकाळची बात सकाळी आता दुपारी 4 वाजू लागले तुम्ही पाहून या जाऊन या मला का सांगू मला लय कंटाळा आलाय बघा. नाही मी आता नाही जाणार गावात आता मीच कटाळा आलो मला मग मलाच आजच्या नाही दिवस मी वावरत नाही जाणार नको जाऊ माझे लय हातपाय दुखू नको राहिले. जाऊ तू लागलं तर स्वयंपाकाला लाग पाहू जाऊ दे मग बरं मग मी चहा ठेवते थोडीशी हा. पडते पाट टेकवते हा बघा चहा मग कर. असेल कोणी. हा आयले गड्याचे लय अवघड झालो आयले काय करावं. अहो सकाळपासून आहे ना आपण किती जणांकडे काम बघितले पण पैशाचा व्यवहार होत नाही. एवढे पैसे तर आपलं काय होणार आहे आताच आपलं लग्न झाले. शेती आहे इथे थोडी गर्दी हा ना वाटतं कोणी काम नाही करत वाटतं रानात वगैरे जास्त पैसे पण तर द्यायला पाहिजे ना. तो एक माणूस म्हणे पण त्यांनी नंतर म्हणतो की नाही मला गडीच नाही पाहिजे. नाही ना चल आपण जाऊन विचारतो मग मागताना पैसे जरा मागा बरं का. मला तुम्हाला माहिती आहे मेकअपला किती पैसा लागतो माझ्या. पहिले काम तर भेटून दे काही हा, चला काही नको बोल चला तुम्ही. पैसे नाही राहिले जायचं तयारी करायची बाबू हे बघा आहे तर मला किती वाटतं बहुतेक काय बसला इथं करा. राम 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 का नमस्कार आम्हाला कामाची गरज होती. काम गडी म्हणून हा यायला देवानाच ऐकलं बरं का बरं झालं. कुठले आहे तुम्ही हं? गाव कोणतं याला गड याला गड ओ वाटत नाही खेड्यातले नाही नाही खेड्यातले खेड्यातले नाही आहे वाटत दिसतो हा तसा बाई कुठली तू ही शहरातली दिसती मला. मी आमचं लव्ह मॅरेज झालंय. आम्ही तिकडची मुंबईची. तेव्हा मी तुला म्हणलं हा इथे बाबा खेड्यातला तू मुंबईची आणि लव्ह मॅरेज कस काय झालं? तो आमच्याकडे कामाला होता. ओ 1 मिनिट गडी ठेवायचा आहे काय वस्तू आणून ठेवायची नाही घरात. ते का आपल्या काय घरात ठेवायचे का ते बाहेर त्यांना रूम देऊ तिकडे राहतील आणि त्यांचेच काय अहो, मग विचार अहो कसं आपल्याला करूया? कामाला माणूस ठेवणं जरुरीच आहे. कामाला माणूस ते ती खोली थांबा 1 मिनिट भाऊ तुला शेताचं काय काय माहितीये? समज येतं समज काय पण नेमकं नांगर- वावरणं नांगरणं पाणी देणं पाणी बिनी सगळं पुन्हा कोळपणी खुरपणी टोरपणी टोटल काम येतं ट्रॅक्टर चालवता येते का? सगळं सगळं ट्रॅक्टर बिक्टर सगळं चालतो. हे बघ माझी जमीन 10 बिघे हा हं? काय याच्यात गहू पेरलाय आणि काय याच्यात ऊस पेरलाय
तर तुला सगळं पाहावं लागेल. समजा येईल मला. पण मला शेतातले काम नाही जमत, पण मी घरातले काम करते. हा तू घरातलं कर लागलं तर जाऊ दे. घरातले तुला काम- नाही लय जीवर येते ना घरातले, ती आहे घरातलं करा. हा मी झाडू मारल, स्वयंपाक चांगली करते. मग दुसरे काम करल. आणि तुमच्या लग्नाला किती दिवस झाले बाई? मला साफसफाईचे काम लय भारी येतात. अगं पण लग्नाला किती दिवस झाले? 6 महिने झाले 6. 6 महिने झाले ते सांगताय ना. 6 महिने झाले. हा पहिले त्यांच्या घरी कामाला होता मी. म्हणजे तू ह्यांच्या घरी कामाला होता आणि तीच पोरगी उचलून पाहिला. हा मग उद्या आमच्या घरी, एक मिनिट थांबाव, उद्या आमच्या घरी कोणची पोरगी येईल मग तिला बी घेऊन पडशील का काय? नाही नाही नाही, त्यांचं लय प्रेम आहे माझ्यावर. अहो ते प्रेम संबंध झाले तिकडे यांचे आईकडे काय त्या काय संबंध आहे इथं. अहो तुम्ही आम्हाला काम द्या, हो आम्हाला हा. कामाची गरज आहे. अहो, ते- आपल्याला ते- कामाची गरज, माणसाची गरज आहे. अहो, मग विचारपूस करू का नको? विचारपूस झाली ना. आधार कार्ड आहे का? आधार कार्ड आहे ना. द्या मग. आता नाही आणलं सगळं. बरं जाऊ दे, नंतर बरं तरी का, आणतील. नंतर देऊ आम्ही. ताई व्यवस्थित राह बर का. हा चालेल भांडणं तंडणं माझ्या इथं चालत नाही. चालेल. बरं गप्प तो काय माणसं काय करायची. महिना द्यावा लागेल? काय तुम्हाला काय घेणार तुम्ही? काय तुमच्या जेवण 50-50 हजार काय द्यायचे ते? हा? हा अरे तुम्ही बाबा 5,000 द्यायला मागे 50,000. मग आमच्या दोघं नवरा बायको आम्ही राहणार आहे. हे तुम्हाला महागाई जेवण- बघा ती ना. गोष्ट नंतर आहे. पहिले मी शेतीची गोष्ट बोल राहिली, वावराची. हे बा, मग ते जेव- काम करायचं मला पैसे माझं नाव हे, लय खमकी जेवून आहे. खाऊन शेताचं 10,000 काम रुपये असं देऊ पटापट तुम्हाला काढायला. महिन्याला. किती? जेवून खाऊन दोघायला नाही दोघाला नाही एका. किती? 10,000 रुपये जेवून खाऊन. हा परवडत असेल तर करा, नाही तर हे बा, नका करू. आमची रूम आहे सगळे, तुम्हाला राहायला याला त्याला सगळी सोय. खाणं पिणं सगळं हा. आमच्याकडे. 10,000 मध्ये नाही बघा. 10,000. अहो माझं मेकअप येणार नाही 10,000. हा बाई मग तो मेकअप कुठं भेटत असेल ना तिकडे अरे. आमच्याकडे नाही भेटणार काम. ते पिझ्झा करायचं असेल तर करा. ते पिझ्झा बर्गर खायला 500-1000 रुपये. नाही 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 नाही, इकडे बाजरीच्या पिझ्झा भाकरी. बर्गर आम्हाला, पिझ्झा बर्गर आम्हाला समजत नाही ते. पण तुम्हाला 10,000 करत असेल, खाणं आहे, पिणं आहे, राहणं आहे, फुकट फाकट, तरी तुम्ही नाही म्हणताय. नाही तर जा मग. तुम्हाला बी गडी लागत नाही वाटते. जाऊ दे मग. तुम्हाला देत असेल चालत तर आम्ही चालू मग जाऊ दे. जा तुमचं नका आमचं नका. आम्हाला 15,000 देऊन टाका. 5,000 कमी होते ना. 20 बोलला ना तू का बरं असं करते? 15,000 त्यांचं नाही ना आपल्या नाही. 15,000 द्या. चालतं, मला चालतं. थांबाव, मला चालतं. 17 तरी करा. नाही आपण जर रेडी झालो ना, आपल्याला तर फराडपणा करता येईल ना. आपण जायचं काय फोन इथं कुठं आपण खरंच कामाला आले नाही. तुम्हाला तर माहिती आहे आपण काय केले मागच्या इथं पण. चला काय झालं बोल ना. चालेल चालेल आम्हाला. 15,000. हा हा, चालेल. काय नाही माझ्याकडे. समजदार वाटते बाबा तुझी. तिला कळत नाही पण आता काय कळत नाही म्हणजे पैशाची गरज ती आहे. उलट समजदार त्यापेक्षा. करा काम. मी शिकलेला नाही ना. मी अडाणी आहे म्हणून. जाऊ दे ना, शिकल्या शेतीपतीचं काम येतं ना. बस झालं. मी काय माझ्या काम प्रेमासाठी मी लिपस्टिक सोडली, सगळं सोडलं. माझ्याकडे पैसे बरं, आता असं करा. आता आम्ही काय करत हे तू आता घरात स्वयंपाकाला लाग आणि तू आहे ना हे उसाला पाणी लावून दे बाबा हा देतो. काम कधीपासून सुरू करायचं? लगेच. उद्यापासून करतो ना. नाही नाही, आम्हाला आज अरे काम बाबा होतं. आमच्याकडे 1 महिन्यापासून गडी नाही. बघा बरं. मग आम्ही जे आम्हीच करतो धावपळ धावपळ. टायमाला आलो आम्ही तुमच्याकडे. बरं जा ना आता बडबड करण्यात. चला हो, चला हा. करू काम. तू कुठं चालली? जेवायला हे करायचे. इथं खांदा बिंदा दाब माझं इकडे ये. नाही मला त्यांची शेकर म्हण नाही. बघा हो, नाही, कसं नाही. कसं ठेवणार हे, ना? मग हे घरातलं काम थोड्या वेळ करते ना मी. थोड्या नाही, वेळ नाही. ना ती या स्वयंपाक करावा लागेल लवकर. मला जेवावं लागेल तर 6 आमच्या वाजता. बाबांना फार भूक लागते. सहा आमच्या वाजता. बाबांना वेळेवर लागतं. जेवायला काय केलं? भाऊ आता तू, मला काय माहिती तू पावर येणार आहे, तुला स्वयंपाक करून ठेवू. जेवायला नाही केलं का कुठं? काय आता संध्याकाळचं कुठका कराल तुझ्या बायकोला थांबव नाही, नाही. माझ्याकडं. तू जा. आता बरं ठीक आहे, काय? मी तुम्ही जा शेतात. मी एवढे बाईचं दाबून येते लगेच शेतात. जा येऊ भाऊ का? जा. हा. बर येतो मी. हा मालिश करून येते जा. लय गोड हाते हो पोरीचा. अगं बाई बाई, मान दाब ग, मान दाब. लय मस्त दाबू राहिली हो. काय झालं तुझ्या मानीला? काय ना लय दुखत होतं हो, ते लचकलं होतं ना काय मान. लचकलं काय नाही. मला चहा दे ना का जरा. हा होय चहा कर मला चहा कर. हा? आणि मी आता माझा पहिला दिवस ती आहे ना. ती ती ठेवील ना चहा. तिला सामान टाकून दे फक्त. हा बरं बरं, माझा पहिला दिवस आहे, हा. तुम्ही द्यान करून. चालेल चालेल. हा. ल, बरं झालं गडी भेटला बरं का. भारी काम झालं जोडीचं असं. हा आला पाणी लावून. हा ना. मोटर चालू आहे ना हा ना. कम्प्लीट. हम्म. या इडे आहे ना हा इडे शेळ्याचा गोठा आहे.
हा आणि ते तेवढी झाडझूड करायची. काय बकरं बिकरं आहे ना ते बाजूला हे करायचे, हा हा बांधून द्यायचे बकरं. हा का हा लई येड्यावानी करत्या बकरं. बर सगळं साफ करून टाकतो एकदम हा, काहीच ठेवत नाही सगळं तिथं. जाळून जुळून घे. काहीच ठेवत नाही काहीच सगळं चकाचक करून टाकतो एकदम. हा एकदम जाळून जुळून सगळं. चकाचक करायचं. मी येतो आले का बाहेर. तुम्ही? हा, चहा आलो, देऊ का आलो. तुम्हाला? हा चहा नको आता ते आपल्याला बकऱ्या साफ करायच्या सगळ्या. हा हा ते जाऊ दे. बकऱ्याचं ना सांगितलं मला एक काकाने करते ना? सकाळी. चहा केला का? अहो झालं बी पिला बी. बरं जाऊ दे पेलं. तुम्ही ते एकदा झाडझूड करा ते शेळ्याची. नाही घरातलं काम करते सगळं हा करते. येतं ना सगळं हुशार लय आहे. हुशार आहे, लय. आता आम्ही सोबत काम करतो, आम्हाला करमतच नाही दोघांना. आम्ही काम करतो. चल रे आपले पाठकून तेवढं आम्ही सोबत करतो तेवढं सगळं साफ करून ठेवू, काही ठेवत नाही तिथं. नाही एकदम व्यवस्थित करा. सगळे पत्ता लागणार नाही तुम्हाला. ते बकरा बिकरा नीट बांधा. आता आहे ना त्यांना आपल्यावर विश्वास बसलेला आहे. आपल्याला आपलं काम करणं आहे ना एकदम भारी, म्हणजे आपण मिनिटात आहे ना साफ करून टाकू. तुम्ही ना तो नाही का शेळ्या विकत घेणारा त्याला कॉल करा ना. व्यापारी? ते हा तो व्यापारी, आणि त्याला मी फोटो पाठवलेले शेळ्यांचे. पाठवलं तू? हा पाठवले सकाळी मी झाडू मारायला आले तेव्हा. मग तू इकडे येऊन गेली होय? म्हणून तर मी शेळ्यांचं त्यांना म्हटलं काका शेळ्यांचा आम्ही बघू, म्हणून काका तुम्हाला बोलले. मी त्यांच्या डोक्यात अरे घातलं. पण याच्यात बोकडे बिकडेले भारी राहू. हा एखादा कापून आपल्याला चोयचं. आपण नाही येणार का? थांब फोन करतो मी. या पारी कोणासंग बोलतं काय म्हणते कळत नाही, सारखं बिझी बिझी येतं. हा हॅलो. हा या पारी. हा ऐका ना बबनराव बोलतोय. हा अहो इथं नाही का लय मोठ्या शेळ्या आणले बकरी इथं इकायचे आपल्याला. कोणाचे नाही ते आमचे मालक आहेत ना, ते म्हणले तुम्ही काय करायचे करून टाका, सगळे सफाई करून टाका, ते काय ठेवू तो नका. इथं नाही राहणार आहे मालक. चला हा मुंबईला. मालक मुंबईला चालले इथं राहणार नाही ते, त्यामुळं मग सगळं आम्हाला सफाई करायला सांगितली. आम्हाला सफाई करणार सगळं टोटल, काही ठेवणार नाही. बरं बरं तुम्हाला तर सकाळी बोट पाठवली होती नाही. हा बरं बरं मग या मग लवकर आणि घेऊन जाते, आणि पैसे ऑनलाईन टाकून द्या आम्हाला. 1 लाख मध्ये 1 लाख. 1 लाख नाही, 1,20,000. 1,20,000 म्हणून राहिली ती. ग्लास शेळ्या बघा मोठे मोठे बोकडे. ठीक आहे 1,11,00,000 मध्ये येतं. ठीक आहे चला. ठीक आहे चालू ओके. या म्हणा तुम्ही संध्याकाळी या म्हणा, आम्ही डन करतो. या मग येते. बरं, ठीक आहे, या. एक काम करू, तो आहे ना तो शेळ्यावाला मी त्याला चावी देऊन टाकेल याची, आणि मालक बी आता दुपारी बाहेर जाणार आहे. त्यावेळेस हा व्यापारी आला ना तर आपल्याला आपण शेळ्या बी विकल्या जाईल, पैसे बी ट्रान्सफर होऊन जाते. मग आता काय करायचं आपण, हा मालिक यायच्या अगोदर पळून जायचं का? हा मग तसं करू ना. चला आधी त्यांना बोलू काय. आता काय करू, बाहेर जाऊ त्यांच्यासोबत बोलू, आणि त्यांना म्हणा की आम्हाला गावात काम आहे, आम्ही गावात चाललो पळून जाऊ. हां ठीक आहे चालू ओके तसं. आले का? हा ते झालं बघा. साफसफाई झाली. झाली का? बर लयच घाण करून ठेवलंय पण त्या बकऱ्यांनी. त्याला किती दिवस झाले साफच केलं नाही. आवरायला कोणीच नाही ना. तुम्हाला काय झालं? डोके पहाटे उठावं लागतं, सगळं आवरावं लागतं. तुम्ही दोघं आल्यापासून थोडी मी निवांत झाले. लय बरं हा, झालं देवाने काय ना? माझं ऐकलं. आता तू आल्यामुळे लय आधार झाला तिला. मग आता एक काम करा, आता आम्ही ना गावातून थोडस थंड बिंड आणतो, आणि आम्हाला दोघांना काम पण आहे गावात जरा आहे ना, मला जा, जा. हा पैसे दवाखान्यात द्या, जायचं होतं. पैसे देऊ का? हा पैसे द्या. थांब ते कपाटातून ना किती लागत आहे? काय 3,000 दे. एवढी? हा मग दवाखान्यात जायचंय ना मला. दाखवणे थोडेफार सामान बी आणतो ना किराणा थोडा. हा किराणा आणायचे. काय तुला लय टाइम लागतो? किती 2,000 नाही होणार का? नका हो, द्या ना. पोरं आल्यापासून काम करून राहिले दोघं. बरं चाल. द्या 3,000 देऊन टाका. 3,000 दे. बाई 500 रुपये घे एक्स्ट्रा. बरं चालेल, मालकीन बाईले चांगली. चालेल. शिल्लक द्या 500 रुपये. दे. तेव्हा लवकर या बर का संध्याकाळी. ती थोडी पे बर का? नाही नाही जास्त नाही पेत मी. हा जास्त पिऊ नको. हम्म. इकडे पुन्हा लय लोक खाऊ. नाही चांगलं नाही राहिलं. गोटा साफ केला, घर साफ केलं, सगळं केलं. बरं मी पाहते तरी त्या गोट्यात कसं स्वच्छ केलं पाहते बरं. लक्ष देते ना. हा बाई आल्यापासून तर माझ्या डोक्याला ताणच नाही. आओ
काय ओ, इकडे या. लवकर या. काय अहो, एक सुद्धा बकरी नाही ना. हे बकरी काय झालं अरे ते गावात आता पोराला फोन करा, ते पोराला फोन करा ना. कोणत्या त्या गाडीला फोन करा ना. फोन करायची माझं चार्जिंगला फोन काम अहो, हा काय फोन, हा फोन तर घ्या ना. तो नाही फोन दुसरा आहे तो हा मारला बंदी त्याचा कोण आहे? बंदी त्याचा अहो, फोन त्या पोरीकडे होता ना फोन. बंदी उडायला म्हणजे तू त्या काय पोरीकडे आम्ही. हा थांब तू पण जाऊन पाहतो अरे तो बंदी काय होते काय नाही वरून पैसे घेऊन गेले आणि तू अजून घ्या 500 अजून घ्या 1000 आणि काय तुला काही कळत नाही अहो, मी म्हटलं गोठा स्वच्छ करा, ते सगळे स्वच्छ करून गेले ना. ते आपण काहीच नाही ठेवलं एक पकडून नाही ठेवलं इकडे भाई, अहो, चोर भामटे होते वाटतं बरं का हो. नाही बापटेच होती ती असे त्याला माझी पाळायला वाटली ती तरी मी बोलत विचारत होते हो, विचारपूस केली. तुम्ही मला विचारपूस करून नाही केली. मधी 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 बडबड बडबड करत होते ना. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.